नमस्कार मित्रांनो. मागच्या लेक्चरला आपण नॅफ्थॅलिनबद्दल बरेचसे रिॲक्शन्स आणि नॅफ्थॅलिनचे स्ट्रक्चर यावर डिस्कस केलं. तर मागच्या लेक्चरमध्ये एक गोष्ट आपली राहिली ती अशी की नॅफ्थॅलिनच्या स्ट्रक्चरमध्ये पाहिलं आपण कार्बन 1 आणि कार्बन 2 हे एक्सरेमध्ये डिटेक्ट जर केले, एक्सरेमध्ये पाहिले तर कार्बन 1 पासून कार्बन 2 पर्यंत जो काही बॉन्ड आहे ती बॉन्ड लेंथ शॉर्ट आहे. म्हणजे बॉन्ड लेंथ जर कमी असेल तर बॉन्ड स्ट्रेंथ ही जास्त असते. म्हणजे याचा अर्थ असा, जिथे बॉन्ड स्ट्रेंथ जास्त असते तो बॉन्ड लवकर ब्रेक होत नाही. म्हणजे याचा अर्थ असा, बॉन्ड स्ट्रेंथ जास्त म्हणजे या ठिकाणी डबल बॉन्ड असेल. आणि 2 आणि 3 यामधला जो बॉन्ड पाहिला तर यात बॉन्ड लेंथ जास्त. जर बॉन्ड लेंथ जास्त असेल तो सिंगल बॉन्ड असेल. एक्सरेमध्ये डिटेक्ट केलं तर हे आपल्याला असं कळतं की डबल बॉन्ड 1 आणि 2 मध्ये असेल, 2 आणि 3 मध्ये सिंगल बॉन्ड आहे. मागच्या लेक्चरला नॉमेनक्लेचर्स पाहिले. नंतर अजून नॅफ्थॅलिनचे हवार्ड सिंथेसिस पाहिले. रिॲक्शन पाहिले आपण. रिॲक्शनमध्ये अटॅक पाहिला की अटॅक त्याचा ह्या पोझिशनला होईल, अल्फा पोझिशनला होईल. त्याचं कारण असं आहे की अल्फा पोझिशन ही मोर स्टेबल आहे यासाठी की जे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला भेटतात, जो काही रेझोनन्स होतोय, रेझोनन्समध्ये कम्प्लीट बॉन्ड ही पार्टिसिपेट होत आहे. पण बीटा अटॅकमध्ये जर पाहिलं आपण, या ठिकाणी अटॅक जर केला, रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये हा बॉन्ड एक बॉन्ड पार्टिसिपेट होत नाही. याची रेझोनेटिंग स्ट्रक्चर एक कमी आहे म्हणून हा लेस स्टेबल आणि हा मोर स्टेबल. मग फेवरेबल अटॅक हा अल्फा पोझिशनलाच होईल. आपण लास्ट लेक्चरला ऑक्सिडेशन रिॲक्शन पाहिलं त्याचं. आता आज रिडक्शन रिॲक्शन. आता रिडक्शन म्हणजे काय? रिडक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन किंवा रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन किंवा ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन यांना आपण रिडक्शन म्हणतो. ऑक्सिडेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आणि रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन यांना आपण ऑक्सिडेशन असं म्हणतो. तर रिडक्शन पाहता आपण. आता इथं काय होतं आहे, ॲडिशन ऑफ हायड्रोजन ॲड करतात. इथं हायड्रोजन ॲड केला या ठिकाणी आणि या ठिकाणी हायड्रोजन ॲड केला इन प्रेझेन्स ऑफ सोडियम अँड मिथॅनॉल. या रिॲक्शनला रिफ्लक्स केला आपण, तर रिफ्लक्स करून 2 हायड्रोजन ते जॉईन होतात. एक हायड्रोजन या ठिकाणी आणि एक हायड्रोजन या ठिकाणी. तर अशा पद्धतीने या रिॲक्शनचे रिडक्शन होतं. आता ह्याच कंपाऊंड जर अजून पुढे रिडक्शन केलं किंवा फर्दर रिडक्शन केलं त्याचं, तर हा बॉन्ड पण चालला जाईल आणि इथं या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी दोघं ठिकाणी हायड्रोजन येतील. आता पुढची रिॲक्शन पाहिली आपण नॅफ्थॅलिनचे आणि तिसरे एजंट आहे फक्त अल्कोहोल हा लॉंग चेन अल्कोहोल इथं घेतला आहे त्यांनी. तर या ठिकाणी काय होतं, या ठिकाणी वरच्या रिॲक्शनमध्ये 2च हायड्रोजन ॲड झाले. या रिॲक्शनमध्ये 4 हायड्रोजन ॲड झाले. जे डबल बॉन्ड्स आहेत, डबल बॉन्ड गेले आणि त्यांच्या जागेवर हायड्रोजन ॲड झाले. तर पहा H2P10 जर रिडक्शन केलं तर कम्प्लीट नॅफ्थॅलिन पूर्ण दोघं रिंग हे रिड्यूस होतात. दोघं रिंगचं रिडक्शन होतं. दोघं रिंगमध्ये हायड्रोजन्स ॲड होतात. तर पहा आपल्याला इकडे डेकॅलिन भेटलाय. इकडे दोघं रिंगमध्ये हायड्रोजन ॲड झाले म्हणून डबल बॉन्ड गेले आणि त्यांच्या जागेवर हायड्रोजन आले. प्रत्येक कार्बनला एक एक हायड्रोजन ॲड झाला. प्रत्येक कार्बनला एक एक हायड्रोजन ॲड झाला म्हणून इकडे सगळे सिंगल बॉन्ड आहे आणि डेकॅलिन आपल्याला भेटलं. पुढची रिॲक्शन आहे आता पुढची रिॲक्शन जर पाहिली आपण. आता इथं त्यांनी दाखवलं आपल्याला मोर स्टेबल पोझिशन. आपण तिकडे पाहिले की जो अटॅक आहे अल्फा अटॅक हा मोर फेवरेबल आहे. आता त्यांचे रिॲक्शन्स पुढे येतात म्हणून हे आपण इथं अटॅक हा रिपीट दाखवतो.
जो इलेक्ट्रोफाईल आहे तो अल्फा पोझिशनला लागतोय. आता यांच्यापासून पण एक नायट्रेशन जर करायचं म्हटलं तर HNO3 आणि H2SO4 यांच्यापासून आपल्याला एक इलेक्ट्रोफाईल भेटणार आहे, NO2+ असा इलेक्ट्रोफाईल भेटणार आहे आणि तो इलेक्ट्रोफाईल या पोझिशनला जॉईन होईल अल्फा पोझिशनला. बीटा पोझिशनला मोर फेवरेबल कंडिशन नसल्या कारणाने तो अल्फा पोझिशनला जॉईन होईल. तर नायट्रेशन पाहिलं आपण. नायट्रेशन रिॲक्शन्स आपल्या 4-5 झाल्या. तर नायट्रेशन रिॲक्शनसाठी रिएजंट तुम्हाला सांगितले गेले. H2SO4 HNO3 तर राहतोच, HNO3 कंपल्सरी आहे, पण H2SO4च्या जागेवर कधी कधी अनहायड्राईड असू शकतो. या दोघांच्या मिक्सचरने आपल्याला NO2+ भेटतो आणि तो NO2+ या अल्फा पोझिशनला नॅफ्थॅलिनच्या अल्फा पोझिशनला जॉईन होतो. तर या रिॲक्शनमध्ये दिसतं आपल्याला प्रॉडक्ट भेटतोय अल्फा नायट्रो नॅफ्थॅलिन. तर पुढचे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन पाहू आपण. तर Cl2 घेतला, हॅलोजनेशन. हॅलोजन कोणता पण हॅलोजन घेतला, क्लोरीन घ्या, ब्रोमिन घ्या, आयोडीन घ्या, तर या ठिकाणी हॅलोजन घेतलं Cl2. तर Cl आता Cl2 म्हटलं आपण, 2 सेल आहेत, एकावर डेल्टा पॉझिटिव्ह आणि एकावर डेल्टा निगेटिव्ह चार्ज असेल. दुसऱ्याच्या विसिनिटीमध्ये इलेक्ट्रोफिलिक कॅरेक्टर दाखवेल. जो इलेक्ट्रोफिलिक कॅरेक्टर दाखवतोय त्याच्यावर नॅफ्थॅलिन अटॅक कर जो इलेक्ट्रोफिलिक असेल त्यावर, मग इलेक्ट्रोफिलिकच राहील पुन्हा, अटॅक करेल आणि अटॅक केल्यानंतर तो अल्फा पोझिशनला जॉईन होतो. तर आपल्याला भेटेल अल्फा क्लोरो नॅफ्थॅलिन. जर सल्फोनेशन पाहिलं आपण H2SO4, सल्फोनेशनसाठी 2 रिजन घेतात, एक तर H2SO4 घेतात आणि दुसरा SO3 इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन H+, म्हणजे ॲसिडिटीच होते. तर पहा SO3H आपल्याला या अल्फा पोझिशनला जॉईन होतो आणि दुसरा SO3H या पोझिशनला जॉईन होतो. आता ह्या दोघांमध्ये जर पाहिलं आपण, वरती जे ग्रुप आपल्याला दिसले क्लोरीन म्हणा, नायट्रो ग्रुप म्हणा, हे ग्रुप छोटे होते, पण आता SO3H हा ग्रुप खूप मोठा आहे. जास्तच मोठा असल्यामुळे बल्की ग्रुप आहे. तर या ठिकाणचा हायड्रोजन आणि हा SO3 यामध्ये स्टेरिक इंटरॅक्शन होतं, स्टेरिक हिंड्रन्स होतो तयार, आणि स्टेरिक हिंड्रन्स तयार झाल्यामुळे हा जो कंपाऊंड आहे वरचा अल्फा पोझिशनला सल्फोनेशन होतो तो लेस स्टेबल होतो स्टेरिक हिंड्रन्समुळे. आणि हा जो बीटा कंपाऊंड आहे, बीटा पोझिशनला जो SO3H लागतो, हा कंपाऊंड मोर स्टेबल आहे, कारण इथे स्टेरिक हिंड्रन्ससाठी हायड्रोजन नाही. तेव्हा हा रिंगचा हायड्रोजन जो होता, तर रिंगचा ह्या हायड्रोजनमुळे, इथला हायड्रोजनमुळे, या हायड्रोजनमध्ये आणि या ग्रुपमध्ये स्टेरिक इंटरॅक्शन होत होतं. परंतु जर तो या पोझिशनला जर आला, बीटा पोझिशनला, तर स्टेरिक इंटरॅक्शनसाठी हा हायड्रोजन खूप लांब राहतो आणि हा पण हायड्रोजन खूप लांब राहतो, तर इथे स्टेरिक इंटरॅक्शन कमी होतं. तर हा जो बीटा नॅफ्थॅलिन सल्फोनिक ॲसिड आहे तो मोर स्टेबल आहे ॲज कम्पेअर टू अल्फा नॅफ्थॅलिन सल्फोनिक ॲसिड. आता 80 डिग्री सेल्सिअसला आपल्याला हा वरचा भेटतो आणि 160 डिग्री सेल्सिअसला जर ही रिॲक्शन केली तर हा खालचा कंपाऊंड आपल्याला भेटतो. बीटा पोझिशनला जो काही कंपाऊंड आहे तो आपल्याला भेटतो. अल्फा आयसोमर इज लेस स्टेबल ड्यू टू स्टेरिक इंटरॅक्शन. तर अल्फामध्ये स्टेरिक इंटरॅक्शन ह्या SO3H आणि ह्या हायड्रोजनमध्ये होत आहे अल्फामध्ये, पण बीटामध्ये कम्पेअर केलं हा SO3H इकडे राहतो आणि हा हायड्रोजन इकडे राहतो. याचे अंतर जास्त झाल्यामुळे स्टेरिक इंटरॅक्शन जास्त होत नाही, म्हणून बीटा आयसोमर हा मोर स्टेबल आहे ॲज कम्पेअर टू अल्फा आयसोमर. पुढची रिॲक्शन आहे फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन. फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन पण त्याच पोझिशनला होईल. आता फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन पाहिलं आपण, तर AlCl3 आहे की जो लेविस ॲसिड आहे, लेविस ॲसिड हा Cl स्वतःकडे घेऊन घेतो, म्हणजे Cl ची लोन पेअर स्वतःकडे घेतो आणि कार्बोनिलवर इलेक्ट्रोफिलिसिटी जास्त वाढवतो. म्हणून काय करतो, हा नॅफ्थॅलिन इझिली अटॅक करतो आणि नॅफ्थॅलिन इझिली अटॅक केल्यामुळे आपल्याला अल्फा ॲसिटो नॅफ्थॅलिन असा एक भेटतो. आणि जर समजा सॉल्व्हंट सोबत जर आपण हा ग्रुप घेतला तर आपल्याला बीटा ॲसिटो नॅफ्थॅलिन, म्हणजे बीटा पोझिशनला नॅफ्थॅलिन आपल्याला भेटतो. हा नायट्रो ग्रुपचा कंपाऊंड जर घेतला
तर असं भेटतो. आणि जर सॉल्व्हंट आपण हे घेतले असेल तर आपल्याला असं कंपाऊंड अल्फा पोझिशनचा कंपाऊंड भेटतो.